यहाँ पर दोनों टीमें खेलने जाती है और अपनी शिरकत फरमाती है। ऐसी दोनों टीमें आज इस प्रतियोगिता में सूर्योदय पालथी ग्रामस्थ मंडल आयोजित शेतकरी कामगार पक्ष चषक 2022 इस प्रतियोगिता का आयोजन किया है। सम्मान्य रविंद्र मात्रे साहब उर्फ बाबू काका नाम से जाने जाते हैं, उनका ये भव्य दिव्य आयोजन इस प्रतियोगिता के द्वारा। तो स्ट्राइक पे बल्लेबाज अक्षय पाटिल मोनिया नाम से जाने जाते और दक्ष पंच अंपायर बंटी कामली सर का इशारा लेट्स प्ले मैच इज ऑन। तो यहां पर स्ट्राइक पे अक्षय पाटिल मोनिया और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज तृप्तेश सुरेकर। पहली गेंद जड़ में डालने की कोशिश, शॉर्ट पॉइंट की दिशा में खेलने का प्रयास था। पहली गेंद यहां पर डॉट कराने में कामयाब गेंदबाज तृप्तेश सुरेकर, एक नामचीन गेंदबाज आज इस प्रतियोगिता में शिरकत फरमाते हुए। त्याचप्रमाणे या ठिकाणी जिराड ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय महेशजी माने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत, ते झालेले आहेत ऑलरेडी। त्यांना विनंती करतो आमच्या मंडळातील सहकाऱ्यांना की आपण त्यांचं यथोचित असं स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन। तो फिर से एक बार यहां पर बैक टू बैक दो गेंदें बिंदी जरूर जा चुकी है गेंदबाज तृप्तेश सुरेकर द्वारा। इस बार शॉर्ट ऑफ गेंद थी, पुल किया है पर गेंद सीधा आउटफील्ड खराब होने के कारण डिक्लेयर जोन में जाती हुई इस एक रन की सहायता से आगाज करते हुए श्री गणेशा करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम यहां पर स्मरणिका नौखार, जबकि टॉस जीतकर माहू 11 नौगांव टीम ने फील्डिंग का मुजाफा लिया और दावत दी बल्लेबाजी करने के लिए स्मरणिका नौखार टीम को। तो फिर से एक बार तृप्तेश सुरेकर अपने ओर की अगली गेंद सामना करेंगे अक्षय पाटिल मोनिया। एक बड़े स्ट्रोक लगाने में नामचीन ऐसे बल्लेबाज है पर उस बल्लेबाज को जकड़ कर रखा। इस बार शॉट ऑन साइड में खेलने का प्रयास, एक रन आसानी से मुकम्मल। तो यहां पर इस एक रन के साथ अपने साथी सहकारी निमिष पाटिल को बल्लेबाजी करने का मौका दिया है। फिर से एक बार तृप्तेश सुरेकर पावर प्ले का शतक लेकर आते हुए पावर प्ले के शतक में गेंदबाजी करते हुए लेफ्ट आर्म बल्लेबाज निमिष पाटिल के लिए गेंदबाजी करने के लिए तैयार। अपनी ओर की 5वीं गेंद सामना करेंगे लेफ्ट आर्म बल्लेबाज स्मरणिका नौखार की जानिब से निमिष पाटिल। इस बार आओ देखा लाता ऊंचाई ज्यादा लंबाई का विकेट कीपर दिगंबर हमने के हाथों में विकेट का पतन। निमिष मॅच झाली त्यासाठी बक्षीस लावली होती। गोलंदाज सचिन म्हात्रे आणि राहुल दोघांना विनंती आहे की आपण यायचं आहे आणि आपल्याला 1,000 रुपयांची जी पारितोषिक आहे प्रत्येकी ते घेऊन जायचं आहे। तो दोस्तों नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए याच दरम्यान आमचे महेशजी माने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं योगेश म्हात्रे यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय। धन्यवाद। आलेले आहेत सचिन म्हात्रे। त्याचबरोबर राहुल आपण जो शेल पकडला ते सुद्धा घेऊन जायचं आहे, आपण ते सुद्धा आपल्या यांच्याकडे देत आहोत सचिनकडेच। तो इस बार देखिए क्रिकेट का बाहुबली जिसे कहा जाता है सुमित भगत, आज सुमित भगत के ऊपर पूरी जिम्मेदारी रहेगी। आज इस प्रतियोगिता में अपनी दमखम दिखानी होगी, अपने क्रिकेटिंग स्ट्रोक दिखाने होंगे। फिर से एक बार तृप्तेश सुरेकर अपने बॉलिंग मार्क पर गेंदबाजी करने के लिए तैयार रहेंगे। तो सामना करेंगे वन डाउन बल्लेबाज सुमित भगत।
इस बार जड़ में डालने की कोशिश, सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, गेंदबाज तृप्तेश सुरेकर ने। दोस्तों अक्सर कहा जाता है चांद को तोड़ दूंगा सूरज को फोड़ दूंगा, चांद को तोड़ दूंगा सूरज को फोड़ दूंगा, अगर तू कहे जाने मन हाँ तो पहली वाली को छोड़ दूंगा। इसी तरह की गेंदबाजी यहां पर तृप्तेश सुरेकर द्वारा होती हुई यहां पर अच्छे स्ट्रोक लगाने से वंचित किया है, बल्लेबाजों को जकड़ कर रखा है। गेंदबाज तृप्तेश सुरेकर मावी 11 नौगांव की जानिब से गेंदबाजी करते हुए। तो यहां पर एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 2 रन 1 विकेट के नुकसान पर। याच दरम्यान आमचे रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय समाज कल्याण सभापती माननीय श्री दिलीप विठ्ठल भोईर साहेब म्हणजे सर्वांचे लाडके छोटम शेठ यांनी सूर्योदय पालखी मंडळाला 25,000 रुपयांची भव्य देणगी दिलेली आहे। मी त्यांच्या सर्वांच्या या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतोय। धन्यवाद छोटम शेठ, खूप खूप आभार, थैंक यू वेरी मच। तो यहां पर जिस तरह से मावी 11 नौगांव के कप्तान ने कहा था कि जिस तरह से गेंदबाजी की जाए और उसी तरह से यहां पर पावर प्ले के षटक में याच दरम्यान सर्वांचे लाडके आमचे डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ख्याती आहे असे डेंजर झिराट संघाचे, त्याचप्रमाणे साई झिराट संघाचे आमचे जुने जाणते मित्र प्रकाश अष्टमकर यांचं या ठिकाणी स्वागत आलेले आहेत। त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि विनंती करतो अनिल म्हात्रे यांना की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। तो फिर से एक बार यहां पर गेंदबाजी के लिए लेते हुए मावी 11 नौगांव की जानिब से दूसरा पावर प्ले का षटक, बैटिंग पावर प्ले यहां पर लिया है बल्लेबाजी करने वाली टीम स्मरणिका नौखार ने। तो यहां पर गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज परेश झड़े गेंदबाजी करेंगे पावर प्ले के षटक में निजी पहला टीम की ओर से, दूसरा तो सामना करेंगे अक्षय पाटिल, मोनिया नाम से प्रचलित काफी प्रभावित बल्लेबाजी करने में माहिर से बल्लेबाज है, आज उन्हें मौका मिला है। पर इस बार देखें इनसाइड एज कट, विकेट कीपर दिगंबर हमने वहां पर थोड़े से फंबल हो गए थे पर 1 रन जरूर मिलता हुआ। किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है ऐसा कहा जाता है विकास दादा, और आज यहां पर साथ दिया है बल्लेबाज अक्षय पाटिल मोनिया का। तो देखना है कि अक्षय पाटिल इस मैच में अपने बल्लेबाजी के तेवर दिखलाने में कामयाब होंगे। इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन 1 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर परेश अपने ओर की अगली गेंद एक लाइफलाइन के साथ बल्लेबाजी करते हुए अक्षय पाटिल मोहने, और इस बार देखिए जले पे नमक लगाते हुए आम तो आम गुटलियों के दाम मिड ऑफ बॉर्डर लाइन के कि आप मैच का आनंद जरूर ले रहे पर थोड़ा सा कटाड़े के पीछे बैठकर आनंद लिया जा रहा है। इस बार देखिए थोड़ी सी फील्डर में फंबल और गेंद मिड ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, संजीवनी चौकार। स्पर्धा आहे, थोडासा मागे राहाल तर खूप मेहरबानी होईल तुमची, सर्व प्रेक्षकांना माझी विनंती असेल। तो फिर से एक बार दोस्तों अक्षय पाटिल एक जख्मी शेर अपने पंजे लगाते हुए गेंदबाज के ऊपर प्रहार करने में सक्षम होते हुए इस बार लोअर फुल टॉस गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल न कर सके, गेंदबाज यहां पर कामयाब होते हुए परेश डॉट गेंद की संभावना, स्कोर रुका हुआ 13 रन स्कोर बोर्ड पर, जबकि एक छक्का और एक छवे की सहायता से खेलते हुए बल्लेबाज अक्षय पाटिल मोनिया पावर प्ले के षटक में अपने इरादे स्पष्ट करते हुए अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी, सामना करेंगे सलामी वीर बल्लेबाज अक्षय पाटिल मोनिया। इस बार देखिए आओ देखा ना ताओ, सीधा खेल दिया है मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, मस्तक पर दस्तक, गेंद सीमा पार।
फिर से एक बार अच्छा स्ट्रोक लगाने का प्रयास, गेंद ऑफ स्टंप के बाहर जाना था, वाशी पहुंच गए काशी। दक्ष पंच अंपायर सर का इशारा यहां पर आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन, एक विकेट के नुकसान पर। दोस्तों मैं अक्सर करता हूं, विकास दादा मैं अक्सर कहता रहता हूं कि लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला की शादी में लफड़ा हो गया। अरे गेंदबाज इतना नाचा कि लंगड़ा हो गया। तो यहां पर परेश के ऊपर जरूर प्रहार किया अक्षय पाटिल ने। तो फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद डालने के लिए तैयार परेश। इस बार एलिवेशन देखिए, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी और डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, मस्तक पे दस्तक गेंद। रन 24 रन खर्च किए इस ओवर में गेंदबाज परेश ने, अपने इरादे स्पष्ट किए अक्षय पाटिल मोन्या ने। और इस टूर्नामेंट की सबसे महंगी ओवर ऐसे हमारे गुण लेखक अनिरुद्ध मात्रे सर हमें बतलाते हुए, जिन्होंने सबसे ज्यादा 24 रन खर्च किए गेंदबाज परेश ने। और सही समाचार लिया है बल्लेबाज अक्षय पाटिल मोन्या ने। दूर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 26 रन। स्ट्राइक पे बल्लेबाज क्रिकेट का बाहुबली जिसे कहा जाता है सुमित भगत, चेंडूनाई भगत, ऐसे बल्लेबाज आज देखना है इस प्रतियोगिता में। स्मरणिका नौखार की जानिब से बल्लेबाजी करते हुए एक भव्य दिव्य टूर्नामेंट शेतकरी कामगार पक्ष चषक 2022 की शुरुआत करते हुए इस प्रतियोगिता के मुख्य आयोजक सम्माननीय रविंद्र कृष्णा मात्रे उर्फ काका मात्रे नाम से, बाबू मात्रे नाम से जाने जाते, उनका यह काफी बड़ा योगदान सूर्योदय क्रीड़ा मंडल, थल पालती व ग्रामस्थ मंडल इनकी जानिब से आयोजित किया हुआ ये टूर्नामेंट। फिर से एक बार गेंदबाजी के लिए निजी दूसरा, टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए तृप्तेश सुरेकर, और इस बार जड़ में डालने की कोशिश, गेंद को ढकेल दिया है। गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील करते तब तक एक रन आसानी से मुकम्मल। इस एक रन के साथ अपने साथी सहकारी बल्लेबाज अक्षय पाटिल मोन्या को मौका देते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन। इस प्रतियोगिता में बल्लेबाज अक्षय पाटिल मोन्या ने काफी प्रभावित किया, 3 छक्के लगाए, एक चौके की सहायता से खेलते हुए 25 रन पर निजी बल्लेबाजी करते हुए। और इस बार गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जब बना तू सिगरेट हो, तोहफा कबूल करो, डीजे को मौका। समय ही बताएगा।
इस बार देखिए हेलीकॉप्टर जरूर गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी थोड़े से अच्छी कोशिश जरूर की थी वहां पर जब तक फील्डर फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों में इशारा करते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। विकास दादा, मुझे जत्रा फिल्म का वो गाना याद आता हुआ, कोमड़ी पलाली तंगड़ी धरून लंगड़ी घालाया लागली। इस तरह का चित्र इस पॉइंट रीजन में दिखाई देता हुआ इस 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन स्कोर बोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर तीसरा और प्रगति पर। इस बार अंपायर सर का इशारा, डॉट गेंद जाती हुई, कोई की गुंजाइश नहीं यहां पर। जिस तरह से अक्षय पाटिल ने गेंद को छोड़ा, बकते भजी मांगते बड़ा, उन्हें लगा ये वाइड गेंद है और यहां पर खुद के पांव पे कुराडी मार लिया, डॉट गेंद जाती हुई, कोई रन की गुंजाइश नहीं यहां पर। हर गुंजाइश को खारिज किया है गेंदबाज तृप्तेश सुरेकर और दक्ष पंच अंपायर ने। तो 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा हमारे गुणलेखक अनिरुद्ध म्हात्रे सर में बतलाते हुए 36 रन 1 विकेट के नुकसान पर। तब तक सुनते हैं सुमधुर संगीत डीजे। जाता है विकास दादा, जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता, यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता। उसी तरह से राकेश चौहान यहां पर इनामों की बौछार करते हुए और समालोचकों के लिए भी यहां पर इनाम लगा, उनका भी मैं आभार व्यक्त करना चाहूंगा इस प्रतियोगिता के द्वारा। तो 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है हमारे गुणलेखक अनिरुद्ध जी म्हात्रे सर में बतलाते हुए, पहले बल्लेबाजी करते हुए स्मरणिका नौखार टीम का 36 रन। तो यहां पर पहले ओवर में लाजवाब गेंदबाजी की थी, पावर प्ले के षटक में जकड़ कर रखा था तृप्तेश सुरेकर ने। उसके बाद परेश का काफी लाजवाब समाचार लिया बल्लेबाज अक्षय पाटिल मोना ने 24 रन खर्च किए थे और इस ओवर में मात्र तृप्तेश सुरेकर ने 10 रन खर्च किए। तो 3 ओवर की समाप्ति के बाद 36 रन 1 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर लेकर आते हुए गेंदबाज जय सुरेकर। तो स्ट्राइक पे सुमित भगत, चेंडू नाई भगत जो बल्लेबाज बाहुबली कहे जाते हैं आज इस प्रतियोगिता में। और इस बार बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, गेंद जब तक फील्डर फील्ड करते हैं तब तक कोई रन की गुंजाइश नहीं, यहां पर हर गुंजाइश को खारिज किया है गेंदबाज जयेश सुरेकर ने। और इस बार देखिए सफल होकर खेला हुआ स्ट्रोक, मस्तक पे दस्तक, सजाए काला पानी, 6 रनों के लिए षटकार। करते हैं फूलों की हिफाजत, फूलों को बचाने कोई माली नहीं आता। इस तरह से बल्लेबाजी करते हुए सुमित भगत और अक्षय पाटिल यहां पर अच्छी साझेदारी बनाते हुए इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन, 43 ऑन द बोर्ड। लाजवाब बल्लेबाजी यहां पर स्मरणिका नौखार की जानिब से बल्लेबाजी करते हुए अक्षय पाटिल, सुमित भगत, फिर से एक बार जयेश सुरेकर अपने ओर की अगली गेंद। इस बार रिवर्स स्वीप का फटका, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, और यहां पर बर्बाद होते हुए डॉट गेंद जाती हुई, कोई रन की गुंजाइश ही नहीं। स्कोर रुका हुआ 43 रन 1 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर 5 ओवर का होने वाला क्रिकेट का घमासान युद्ध। और इस बार एक्स्ट्रा कवर रीजन में खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद और विकेट का पतन, बल्लेबाज अक्षय पाटिल बैक टू द
बार बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, अंपायर सर का इशारा, आईसीसी लॉ नंबर 22 और 22 के रूप में कुल मिलाकर 2 रन इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 45 रन। हिटमैन का जर्सी नंबर 45 स्कोरबोर्ड पर आता हुआ। जिस तरह से मेरी परिभाषा में मैं व्हाइट के लिए कहता हूं प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए, तो यहां पर व्हाइट गेंद जरूर डाली गेंदबाज जय सुरेकर ने। स्कोर जा पहुंचा है 45 रन 2 विकेटों के नुकसान पर। फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर तैयार होते हुए गेंदबाज, इस बार फिर से एक बार शॉर्ट किस्म की गेंद थी, कवर के रीजन में खेलना चाहते थे कि बल्ले का बाहरी हिस्सा लगा, गेंद लॉन्ग स्टॉप थर्ड मैन डिक्लेयर जोन में जाती हुई। तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 4 ओवर की समाप्ति के बाद 46 रन 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी इस इनिंग की 6 गेंदें आना बाकी। नन्ना मुन्ना यहां पर 13 नंबर जर्सी परिधान किए हुए खिलाड़ी मैदान पर नमूद होते हुए, अनिरुद्ध म्हात्रे के चिरंजीव यहां पर मैदान पर नमूद होते हुए, उन्हें भी इंटरेस्ट है। बोलते ना मराठी में कहा जाता है बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, इस तरह का उन्हें रुचि है इस क्रिकेट के बारे में। तो स्लोगोर हाणामारी का षटक कौन लेके आएगा, इसलिए माउ 11 नौगांव की जानिब से होती हुई यहां पर विचार विनिमय। दोस्तों, आसमान अधूरा है सितारों के बिना, समुंदर अधूरा है किनारों के बिना, क्रिकेट अधूरा है ग्राउंड के बिना, और हम सब अधूरे आप जैसे दर्शकों के बिना। तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं इस प्रतियोगिता के द्वारा सहर्ष स्वागत करता हूं। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज सुजय पाउसे, काफी सालों का एक्सपीरियंस दोस्तों, एक अनुभवी गेंदबाज आज इस प्रतियोगिता में डेथ और स्पेशलिस्ट के लिए गेंदबाजी के लिए स्ट्राइक पे बल्लेबाज क्रिकेट का बाहुबली सुमित भगत। और इस बार देखिए लाजवाब क्लासिकल स्ट्रोक जरूर खेला था, गेंद ऑन साइड में ट्रैवल होती हुई गेंद के साथ खिलाड़ी खिलवाड़ करते हुए, तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों की सहायता से स्कोर जा पहुंचा है 47 रन 48 रन स्कोरबोर्ड पर। अभी भी इस इनिंग की 5 गेंदें आना बाकी। किस तरह से बल्लेबाजी रहेगी, क्या कम बैक करने में कामयाब होंगे गेंदबाज सुजय पाउसे। पर इस बार सुमित भगत, चेंडू नहीं भगत ऐसा कहा जाता है, और ढकेल दिया मिड विकेट। सुजय पाउसे इस बार कमबैक किया, क्रिकेट के बाहुबली को आउट कराने में कामयाब। विकेट का पतन, डीजे को मौका। आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं, एक तो पबजी, दूसरा पैसा, तीसरा क्रिकेट और चौथा है लवर। लवर के पीछे दौड़ने वालों के लिए कहना चाहूंगा, देवदास की तरह जान मत दो यारो, न चंद्रमुखी न पारो, एक स्ट्रॉन्ग बियर मारो, आराम की जिंदगी गुजारो। तो यहां पर सुमित भगत आउट होते हुए यहां पर मैदान से लौटते हुए, तो यहां पर अभी भी इस इनिंग की 2 गेंदें आना बाकी। नए बल्लेबाज ऋतिक पाटिल स्ट्राइक पे, तो नॉन स्ट्राइक पे रघुनाथ। अभी भी स्कोर रुका हुआ 60 रन। आज के दिन का इस प्रतियोगिता का 65 हाईएस्ट स्कोर खड़ा किया था बल्लेबाजी करने वाली टीम। और इस बार देखिए ब्लाइंड स्ट्रोक खेलने का प्रयास था, बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं। यहां पर दक्ष पंच अंपायर बंटी सर का इशारा,
22 के रूप में 1 रन मिलता हुआ। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 61 रन, 61 ऑन द बोर्ड। इस इनिंग की, इस पारी की, इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी। तो फिर से एक बार क्या इस आखिरी गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक होगा? क्या उन्हें कम बैक करेंगे गेंदबाज सुजय पौशे? पर इस बार देखिए, आओ देखा ना था, रघुनाथ ने अपने मध्ये यंदाच्या मोसमामध्ये दिगंबरने चांगली कामगिरी सुद्धा करताना आपण बघितलेली आहे आणि त्याच्या जोरावर मावी 11 संघाने या प्रत्येक वेळेला आपला चांगलं मार्गक्रमण सुद्धा केलेलं आहे. निश्चितपणे विकत दादा, तुम्ही आता म्हटलात की नवगाव संघ बाहेर क्रिकेट खेळतो, पण त्यामागे महत्त्वाचा वाटा आहे ना, तो गोलूचा आहे, अर्थात निखिल पवार. कारण तो त्यांची एंट्री टाकत असतो आणि आता सुद्धा आपण पाहतोय गोलूचाच संघ आहे, अर्थात मावी 11 नवगाव. आणि गोलूचा संघ कायम नवगाव या नावाने खेळत असतो आणि चांगलं यश सुद्धा त्याने गोलूच्या या संघाने कायम मिळवले अलिबागच्या बाहेर सुद्धा. तर त्याच दरम्यान त्यांची सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात चाललेली आहे, ती म्हणजे कमलाकर दादले आणि त्याचा साथीदार विघ्नेश कटोर. विघ्नेश कटोर सुद्धा आपण बघतो चारी साईडला खेळण्यासाठी अतिशय वाकबगार असतो. त्याचप्रमाणे कमलाकर दादलेचा सुद्धा आपण पहिला चेंडू बघतो. वीरेंद्र सेहवागने ज्याप्रमाणे 2011च्या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक आपलं खातं उघडलं होतं ते चौकाराच्या साहाय्याने, त्याचप्रमाणे कमलाकर दादले सुद्धा चौकार किंवा षटकाराच्या साहाय्यानेच पहिल्या चेंडूंवर प्रभावित करत असतो आणि आपलं खातं उघडत असतो. बघूया या नवीन मॅचमध्ये कशा पद्धतीने विघ्नेश कटोर आणि कमलाकर दादले सुरुवात करून देतात आपल्या संघासाठी. कारण सुरुवात जर चांगली असेल तर नक्कीच शेवट त्यांचा गोड होऊ शकतो. परंतु स्मरणिका नौकारचा आपण संघ बघितला तर अतिशय तुल्यबल संघ आहे, अतिशय बॅलन्स संघ आहे. तो सुद्धा मोन्या आपल्या संघाला घेऊन कशा पद्धतीने गोलंदाजी फलंदाजीमध्ये अग्रक्रमण करत असून बघत असतो आपण. त्याचप्रमाणे रघुनाथ माळी त्यांचा 40+ झालं तरी एखाद्या 30च्या खेळाडूला सुद्धा लाजवेल अशा प्रकारे त्याची देहबोली असते त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये. अतिशय चांगला सामना होईल यात सुद्धा वाद नाही आहे. अगोदरच्या त्या आपण 4 मॅचेस बघितल्या, अतिशय टफ फाईट प्रकारच्या मॅचेस झाल्या होत्या. पहिलीच मॅच बघितली होती, मोठा संघ बाहेर गेला होता, माट्या दिगंबर पंकज जाधव सारखा संघ होता. त्यामध्ये पंकज जाधव, रोहित पाटील, सूरज पाटील यासारखे दिग्गज खेळाडू असताना सुद्धा लोणारे संघाने त्यांना पराभवाचा धक्का दिला होता. त्याच्यानंतर आपण बघितलं धोकवडे संघाने एकविरा थळसारख्या मोठ्या संघाला या स्पर्धेतून माघारी पाठवलं होतं. त्याच्यानंतर जो लोणारे संघाने अलिबागच्या संघाला माघारी परतवलं होतं, त्याच संघाला धोकवडे संघाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत आपल्या गोलंदाजीच्या जोरावरच दोन्ही सामने त्यांनी विजयश्री प्राप्त करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. याच्या अगोदरचा सामना जो बघितला आपण त्या संघामध्ये सुद्धा बघितला होता, शिवरे आणि झिराट संघात अतिशय
तुल्यबळ लढत झाली होती. त्यामध्ये हाशिवरे संघाने अतिशय चांगल्या प्रकारे विजेत्याच्या थाटात खेळ करत आपला संघ पुढच्या फेरीत प्रवेश केला होता. आणि या मॅचमध्ये सुद्धा प्रथम फलंदाजी करत असताना नौकार संघाने सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे. बघूया त्याला तोडीस तोड कशा प्रकारे उत्तर देतील. पहिलं षटक घेऊन येतोय अक्षय पाटील मोन्या. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाजीसाठी. सलामीसाठी आपण बघतोय कमलाकर दादले इज ऑन स्ट्राईक. 68 धावांचं लक्ष्य. लेट्स प्ले. क्षेत्ररक्षण आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले. त्याप्रमाणे काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. जे सीमारेषेवर तैनात क्षेत्ररक्षक आहेत ते अशा पद्धतीचे आहेत. आणि बाकीचं जे क्षेत्ररक्षण आपण बघतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले स्टार्ट मॅच प्ले लेट्स प्ले बिगिन. पहिल्या चेंडूवर चेंडू हवेत खेळलाय मिडॉनचा क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येतोय आणि काय घडतंय मैदानात. सोपा झेल असं वाटलं होतं की चेंडू पकडला हातामध्ये. शेवटच्या क्षणाला तो चेंडू हातातून कोणी काढून घेतलाय की काय अशा पद्धतीने खाली टाकला होता. त्याच दरम्यान मध्ये एक जीवनदान भेटलं कमलाकर दादेला. आणि कमलाकर दादेला मिळालेले हे जीवनदान बघूया नवगाव संघाला कितपर्यंत घेऊन जातोय आणि नौकार संघाला ते कुठपर्यंत महागडं ठरतोय. एक धाव मात्र पहिल्याच चेंडूवर घेतली होती. एक हलक्या हाताने खेळला होता किंवा एक प्री डिटरमाइंड शॉट पद्धतीचा स्ट्रोक खेळला होता. त्यावर फक्त सर्कलच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु याच वेळेला बाबू अतिशय चांगला स्ट्रोक्स मारतोय. एक धाव मात्र नक्कीच मिळते त्याला या ठिकाणी विघ्नेश कटोरला. विघ्नेश कटोर एक क्रिकेटचं वातावरण त्याच्या घरात सुद्धा आहे. त्याचे एक पप्पा सुद्धा म्हणजे वडील आज मॅच बघायला सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. राकेश कटोर त्यांनी सुद्धा एक चांगल्या क्रिकेटसाठी KG नावगावसाठी योगदान दिलं होतं. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातोय. चेंडू मात्र मिडल ऑफ द बॅट होत नाही. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एक धाव मात्र घेण्यापासून वंचित ठेवू शकत नाहीत खेळाडूंना फलंदाजांना. आणि धावसंख्या होती ती बिनबाद 3 धावा. 3 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 3 धावा. मोन्याची खरोखर ज्या पद्धतीने फलंदाजी केली तेवढ्याच बहारदार पद्धतीने गोलंदाजी सुद्धा करताना दिसतोय. ऑफस्टम्पच्या काहीसा बाहेरून जाणारा चेंडू टप्पा पाडण्याचा काहीसा आतमध्ये येतोय. फलंदाज मारण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. अपयश आलं. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि पुन्हा गोलंदाजाच्या मार्कवर आपला गोलंदाज तयार. पुन्हा एकदा टप्प्यापर्यंत न पोहोचताच मारण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू आणखी एक निर्धाव जातोय. अशा वेळेला प्रितेश आपण बघत असतो समोरच्या संघाने जर मोठी धावसंख्या उभारली तर प्रत्येक स्ट्रोक मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र दबाव निर्माण केला जातो. या वेळेला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला जातो. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतो तो वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी मिडऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल संघाचा कर्णधार तोपर्यंत दोन्ही फलंदाजाकडे पूर्ण वेळ होता पळून 2 धावा पूर्ण करण्याचा. धावसंख्येत 2ची वाढ. धावसंख्या झालेली आहे 5 धावा. पहिल्या षटकाची बघता बघता समाप्ती झालेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले समाप्त झालेला आहे आणि संघाची धावसंख्या आहे ती फक्त 5 धावा. अतिशय चांगलं षटक आपण पहिल्या षटकात जर बघितलं होतं नवगावची सुद्धा गोलंदाजी त्यावेळेला तृप्तेश सुरेकरने तर अतिशय अफलातून गोलंदाजी करत फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र सामन्यात ट्विस्ट घडला होता. परेश झडेवर थोडासा हल्लाबोल झाला होता. बघूया या दुसऱ्या षटकामध्ये कोणाच्या हातात गोलंदाज सोपवली जाते आणि कशा प्रकारे हे 2 फलंदाजी करतील. टीम मिटिंग घ्यायची नाही आहे. तुमच्याकडे जो 25 मिनिटाचा वेळ आहे त्याच्यावर जर गेलं तर किती धावांची पेनल्टी मिळेल हे मात्र सांगू शकत नाही आहे. कारण 4 वाजलेले आहेत तब्बल आणि ह्याच्यानंतर आणखी 3 ते 4 सामने येणं बाकी आहे. याच्यानंतरचा जो पुढचा फेरीतील मॅच आहे तो नक्कीच कमिटीने घोषित केलेला आहे की तो 4 षटकांचा असणार आहे. हशिकेश माळी दुसरं षटक घेऊन येते स्मरणिका नौकार संघातर्फे. आणि स्मरणिका 11 नौकारचा जो संघ आहे त्याचा कर्णधार आहे हशिकेश माळी. आज मात्र या संपूर्ण संघाचं नेतृत्व करताना दिसतो आपल्याला राजा पाटील. हशिकेश माळी गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. ऑलराऊंडर दर्जाचा हा खेळाडू आज गोलंदाजीसाठी आला. दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले अद्याप घेतलेला नाही आहे. पहिल्या काही षटकांमध्ये जर मोठी धावसंख्या आली कमीत कमी 25 ते 30 धावा 3 षटकांमध्ये तर मात्र 2 षटकात 30 धावा येऊ शकतात. चांगला चेंडू पॅडवर आदळतो. जोरकस अपील विघ्नेश कटोर बाद. डीजे
पहिल्या चेंडूवर एक चांगला चेंडू टाकला होता, खोलात टाकलेला चेंडू पॅडवर आदळला आणि फलंदाजाला बाद माघारी पाठवलं त्याने. सलामीची जोडी संपुष्टात आल्यानंतर विनोद वाटकरे वन डाऊन बॅट्समन फलंदाजीसाठी आलेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू जोर कसा अपील केलं जातोय पुन्हा एकदा, परंतु पंच दर्शवतात लेग बायच्या रूपामध्ये एक धाव मिळते. प्लेयर रिव्ह्यू नाही आहे, एक धाव मात्र मिळते. धावसंख्येत एक शिवाय धावसंख्या झाली ती 6 धावा. 6 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड. 6 धावा धावफलकावर 68 धावांचं लक्ष आहे. बघूया कशा पद्धतीने पार पडलं जाईल. विनोद वाटकरे नजरा स्थिरावताच बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करणार आहे, कारण खूप मोठं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च झाल्या होत्या. दुसरं षटक हशिकेश. चांगला चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पाडण्यात आपण बघतोय उसळी मिळत नाही चेंडूला. जमिनी लगत चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. उर्वरित काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू आपण बघतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव गेले होते. एक चेंडू निर्धाव गेला, दुसऱ्या चेंडूवर लेगबायच्या स्वरूपात एक धाव आली आणि तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव. पण या वेळेला विनोदच्या बॅटमधून एक क्लासिकल शॉट बघायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. फलकावर येतात. धावसंख्या झालेली ती 12 धावा. 12 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफस्टंप पिचिंग चेंडू होता. फलंदाज सफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फटका मात्र फसतोय. चेंडू मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. धाव मात्र काय होत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 12 आहे धावफलकावर. 12 धावा धावफलकावर 68 धावांचं लक्ष आहे. धावांचं लक्ष जर 2 फलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर नक्कीच गाठता येण्यासारखं आहे. रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केला जातोय, परंतु तो रिव्हर्स स्विफ्टचा अटेम्प्ट फक्त 1 धावापुरती सीमित असणार आहे. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्येत वाढ झाल्यानंतर बघतोय धावसंख्या होती ती 13 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि या दुसऱ्या षटकात धावा किती निघाल्या तर 8 धावा. 7 धावा बॅटमधून निघाल्या तर 1 धाव लेगबायच्या स्वरूपात. एक फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला, तो गोलंदाज हशिकेश. 2 षटकांचा समाप्त खेळ झालेला आहे. तिसरं षटक कोणाच्या हातात सोपवलं जाते. अजून बॅटिंग पॉवर प्ले येणं बाकी आहे. याच्यानंतर आपण तयार राहायचं आहे. RC फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघ नाणेफेकीसाठी यांच्यातील विजेता संघासोबत आपल्याला नाणेफेक करायची आहे. टीम मिटिंग्स करायची नाही आहे. जर 25 मिनिटाच्या आत जर वेळ झालेला असेल एक्स्ट्रा तर किती धावांची पेनल्टी असेल हे मात्र पंच ठरवतील. याच दरम्यान बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांकडून येतोय. बॅटिंग पॉवर प्ले. तिसरं षटक गोलंदाजीसाठी येतोय. गोलंदाज निमिष पाटील. निमिषकडे आपण बघतो कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये गोलंदाजीची धुरा सोपवली जातोय. तिसरं षटक पॉवर प्लेचं षटक आहे ते. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. विनोद वाटकरे आणि कमलाकर दादले यांची जोडी मैदानात आहे. 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अतिशय चांगली सुरुवात केली आहे ती नौखार संघाने. फलंदाजी करताना 67 धावा जमवल्या आणि 68 धावांचं लक्ष ठेवलं समोर ठेवलं ते विरुद्ध संघाच्या. आणि 68 धावांना सुद्धा पाठलाग आपण बघतोय कशा पद्धतीने केला जातोय. कमलाकर दादलेच्या बॅटमधून निघतोय एक अफलातून ब्रँडेड शॉट. षटकार. घेतलेला आहे याची जाणीव करून देतात.
हा चेंडू आपण बघतोय थोडासा का होईना परंतु मानसिक दबाव नक्की निर्माण होतोय तो गोलंदाजावर. वाईड प्लस मिळालेली 22च्या रूपात आणखी एक धाव, अशा 2 धावांचा बोनस मिळतोय तो नवगाव संघाला. धावसंख्या होते 21 धावा, 21 रन ऑन द स्कोर बोर्ड. आता मात्र धावसंख्येच्या पाठलागाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं नक्कीच म्हणावं लागेल, कारण एका चेंडूत 8 धावा निघालेल्या आहेत. काहीसा कानमंत्र देताना निमिष पाटील यासाठी गोलंदाजासाठी. या सायकाने अतिशय देखणा शॉट, अप्रतिम फटका, षटकार. अद्यापही 41 धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे 15 चेंडूंमध्ये. म्हणजे धावसंख्येचं लक्ष आता मात्र उद्दिष्ट पदात कुठेतरी तो चित्र दिसायला लागलेलं आहे. याच दरम्यान आमचे 2 सन्माननीय पाहुणे या ठिकाणी आलेत, किशोर नाईक आणि त्याचबरोबर साई पाटील ॲपल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत करतोय आमच्या या मंडळामध्ये, त्यांच्या मंडपामध्ये स्वागत करतोय आणि विनंती करतोय संदेश घरत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे, साई पाटील आणि किशोर नाईक यांना. याच दरम्यान 2 षटकारांची धावसंख्या 29 धावफलकावर दिसते, 27 धावसंख्या धावफलकावर दिसते. 27 धावा धावफलकावर लागल्यानंतर 41 धावांची आवश्यकता आहे. समोर गोलंदाज आपण बघतोय निमिष, फलंदाज विनोद वाटकरे, त्याला साथीला आलेला आहे संघाचा कर्णधार दिगंबर हामने. क्या बात है, एक तुंग असा स्ट्रोक्स, लॉंग ऑफ सीमा रेषा पार, षटकार. सेट करतोय, फक्त स्लोवर टाकतो आणि विकेट घेतोय. बरोबर. आणि गत IPLचा तो ऑरेंज कॅप पर्पल कॅपचा विजेता सुद्धा ठरला होता. त्या स्लोअर वनच्या जोरावर काल सुद्धा त्यांनी स्लोअर वनच्या जोरावरच मुंबईला सुद्धा माघारी पाठवले. पुढचा चेंडू हेमंत पाटील सुद्धा चकतोय स्लोअर वनवर, परंतु हेमंत पाटीलला आता मात्र ती काशीच्या मैदानात केलेली फलंदाजी आठवावी लागेल. त्या 14 चेंडूंमध्ये त्याने ज्या 56 धावा फटकावल्या होत्या ती फलंदाजी त्याला आठवावी लागेल आणि त्याच फलंदाजीच्या जोरावर तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तशाच पद्धतीची फलंदाजी नक्कीच या मैदानात सुद्धा करावी लागेल. बघता बघता 3ऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे संदीप आणि धावसंख्या झालेली आहे 68 धावाला. धावसंख्येला उत्तर देताना माऊ 11 नवगाव संघाची 33 धावा.
35 धावा, 12 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष आहे. आणि हे 35 धावांचं लक्ष संदीप तसं बघितलं तर हल्लीच्या क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये मोठं लक्ष नाही आहे. हल्लीचा क्रिकेटपटू काय विचार करतात, 12 चेंडूत 35 आहेत, 6 फक्त शॉट मारायचे आहेत. आता बघूया ही हेमंत पाटील आणि त्याचा साथीदार दिगंबर हामणे ही जोडगोली आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवेल संदीप. कारण ह्या जोडीने अद्यापपर्यंत यंदाच्या मोसमात बघितलं तर अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. मोठा मोठा स्पर्धा खेळण्याचा यंदा त्यांना खूप मोठा अनुभव आलेला आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धेत भाग घेतला आहे. मग ते श्रीवर्धनच्या मैदानामधल्या असो, श्रीवर्धन बोर्लीच्या मैदानातल्या असो किंवा वालवटीच्या मैदानातील असो, प्रत्येक ठिकाणी जाऊन आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे या नवगावच्या संघाने. त्याचप्रमाणे जे आता जोहे पेणच्या मैदानामध्ये सुद्धा त्यांनी बघितलं तर हमरापूरच्या मैदानात सुद्धा अंतिम विजेतेपद 1 लाखाची स्पर्धा त्यांनी विजेतेपद प्राप्त केलं होतं याच संघाने. बघूया आज या मैदानामध्ये या मोठ्या स्पर्धेत सुद्धा कशा पद्धतीने फलंदाजी केली जाते. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. हशिकेश माली इज ऑन बॉलिंग मार्क. दिगंबर हामनेचा चेंडू स्लॉट मध्ये आलेला आहे आणि त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय. मिळतोय दमदार षटकार. आणि दिगंबरची एक खासियत आहे, तो व्ही मध्येच खेळण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो. या 6 धावा मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने वसूल केल्या दिगंबरने. चांगला बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न केला जातो. स्क्वेअर कटचा स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण रघुनाथ माळीकडून सुद्धा. बघा म्हातारा घोडा असं म्हणण्यात येणार नाही आहे, कारण चांगलं क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने करावं त्याचं सुद्धा दर्शन घडवतोय रघुनाथ माळी. अप्रतिम खेळाचं दर्शन नेहमी घडत असतो. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या होते 40 धावा. आता मात्र 10 चेंडू शिल्लक आहेत संदीप आणि आवश्यकता आहे ती 28 धावांची. चांगला चेंडू, जोरकस अपील, पॅडवर आदळत का बघा. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन अँड अंपायर सेज इट्स अ लेग बायच्या रूपामध्ये नवगाव संघाला 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट मात्र नक्कीच केला गेलेला आहे. 41 धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे आणि आता चेंडू शिल्लक राहिले ते 9 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 27 धावांची. धावांचं जे गणित आपण बघितलं तर 9 चेंडूत 27 धावा ह्यात अशा एक अवघड जरी वाटत असल्या तरी एकदम सोप्या जरी वाटत नसल्या तरी अवघड सुद्धा नाही आहेत, निघू शकतात. बघूया हे 2 फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करू शकतात ते. दिगंबर हामणे पुन्हा खेळण्याच्या तयारीत. पुन्हा एक लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळतो. चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात 1 धाव निघाली जाते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न सहज होऊ शकले असती, परंतु दोघांचं कॉम्बिनेशन आपण बघतोय थोडासा तालमेल चुकतोय. 1च धाव दिगंबर नकार देतोय, कारण डेंजर एंड हेमंतचा होता म्हणून हेमंतची विकेट वाचवण्यासाठी कदाचित असेल, कारण हेमंतची कॅपेबिलिटी किती आहे हे दिगंबर कर्णधाराला माहिती आहे आणि प्रत्येक खेळाडूची कॅपॅसिटी किती आहे हे सुद्धा त्या कर्णधाराला माहिती आहे. ॲब्सोल्युटली चांगलं विधान केलंस, कारण हेमंत पाटील हा असा फलंदाज आहे की 8 चेंडूत 26 धावांचा सामना असताना हेमंत पाटील जर डेंजर एंडवर धावत असेल तर ते खूपच डेंजरस होऊ शकतं. दिगंबरने ओळखलंय आणि चांगला कॉल आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण हेमंत पाटील मैदानावरती राहिला तर मॅचचा निकाल वेगळा असेल हे दिगंबर शिवाय जास्त कोण जाणेल. या वेळेला चेंडू आपण बघितला तर तो चेंडू खेळण्याच्या वेगळ्या पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा जरूर घेतली पण चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेला. धावसंख्येत 1ची वाढ, धावसंख्या झालेली ती 43 रन, 43 धावा. 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 25 धावांची आवश्यकता आहे. अशा वेळेला जर ह्या चेंडूवर एक मोठा स्ट्रोक्स लगावला तर मात्र नंतरचं समीकरण मात्र वेगळं असू शकेल, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. हशिकेश मालीनी या विकेटची नस ओळखलेली आहे. कशा पद्धतीने कसे गोलंदाजी करायची याची जाण त्याला मागच्या षटकामध्येच आली होती. त्याच पद्धतीने हा शेवटचा चेंडू टाकला. षटकाची समाप्ती झाली आणि शेवटच्या षटकाचा जो गोलंदाज असेल त्याच्यासाठी मात्र त्यांनी भरपूर धावा ठेवलेल्या आहेत. त्या म्हणजे धावसंख्या झालेली आहे 43 धावा झालेल्या आहेत आणि 25 धावा त्यांनी ठेवलेल्या आहेत. बघूया या 25 धावा कशा पद्धतीने पार पाडल्या जातील. 6 चेंडूत 25 धावा तसं या मैदानावरती म्हटलं तर अवघड असं आव्हान आहे, म्हणून क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे हे आपण सगळेच जण जाणतो. ज्या मैदानामध्ये बऱ्याच वेळेला अशक्यपर्याय वाटणाऱ्या अशा ज्या घटना असतात त्या शक्य करण्याची ताकद जर तुमचा माइंडसेट आणि त्याच वेळेला तुमचा ॲप्रोच पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही मैदानात त्या पूर्ण करू शकता. पण नवखार संघाचं कौतुक करावं लागेल, कारण हशिकेश माळीने 2 षटकं टाकली. दोन्ही षटकामध्ये त्याने षटकार जरी या षटकामध्ये त्याला लगावला असला तरीसुद्धा टिचून मारा करणं किंवा विकेट्स घेणं किंवा त्याच वेळेला समोरच्या फलंदाजाला पूर्णपणे एका जागेवरती स्तब्ध उभं ठेवणं. आता शेवटचे 2 चेंडू बघ निर्णायक होते दादा. 9 चेंडू 27 धावांची गरज होती.
अशा वेळेला सुद्धा त्याने केवळ एक धाव दिली, पुढचे दोन्ही चेंडू डॉट टाकण्यामध्ये तो यशस्वी ठरला. तर अशा प्रकारचा परफॉर्मन्स तुमच्याकडे देणारे जेव्हा गोलंदाज असतात ना, त्यावेळेला तुमच्या संघाची ताकद वाढते. तसं पाहिलं तर नौकार संघाची जी परंपरा राहिली आहे ना क्रिकेटची, ती फार मोठी आहे. म्हणजे नवगाव आणि नौखार आणि थळ ही 3 गावांची क्रिकेटची एक वेगळी मांदी आली, किंवा त्याच वेळेला क्रिकेटमधले दिग्गज स्टार जे कोणी दिले असतील ना, त्या 3 गावांनी जास्तीत जास्त दिलेले आहेत, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे ही एक पिढी आहे, मी म्हणेन की नौखार गावाची क्रिकेटमधली ही एक दुसरी पिढी आहे की जी क्रिकेटमध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करू पाहत आहे. आशिकेश माळी त्या पिढीतला एक महत्त्वाचा शिलेदार घटक आहे, आणि जो मैदानात गोलंदाजीला आला त्याने दाखवून दिलं की आपल्या गोलंदाजीची ताकद तीच आहे ज्या गावातून आपण येतो, ज्या गावाला त्याच्यासाठी ओळखलं जातं. बरोबर आहे संदीप, आणि मोठी नावं आहेत ती आपण जे आता घेतली ती सर्व काही. परंतु जेव्हा 6 चेंडूत 25 धावा आवश्यकता आहे, त्यावेळेला तुम्हाला आठवावा लागेल क्रेग ब्रॅथवेट, ज्याने इंग्लंडसोबत विश्वचषक 2020चा होता. त्यामध्ये 6 चेंडूंमध्ये 4 षटकार लगातार ठोकून आपल्या संघाला विजेतेपद प्राप्त करून दिलं होतं. त्याच वेळेला तुम्हाला आठवावं लागेल जीवित मात्रेची फलंदाजी, जी रायगड विरुद्ध ठाणे अशी जी चालू होती पनवेलच्या मैदानामध्ये. त्यावेळेला जे 4 षटकार ठोकून जीवित मात्रेने सुद्धा जिंकून दिलं होतं. कशाला दूर जावं ना, नवगावचंच उदाहरण नवगावकरांना देऊया आपण. उत्तम पावशेला त्यांना आठवावं लागेल. 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज होती. उत्तम पावशेने 4 चेंडूत मॅच समाप्त केली होती. भानुदास कोळीला आठवावं लागेल. महाशिवरात्री चषकामध्ये भानुदास कोळीने बोरेश्वर नवगाव संघासाठी खेळताना साई मुंबई संघाला 6 चेंडूत 25 धावांची गरज असताना भानुदासने 3 चेंडूमध्ये 25 धावा ठोकल्या होत्या. तर असे मोठे पराक्रम सुद्धा नवगाव गावातून खेळाडूंनी केलेले आहेत. दिगंबर सुद्धा अशाच खेळाडूंच्या मांदियाळीतून तयार झालेला घटक आहे. तो सुद्धा त्या संघांना खेळलेला खेळाडू आहे. हेमंत पाटीलकडे ते कॅलिबर आहे, पण नौकार कच्च्या गुरुचा चेला बिलकुल नाहीये. आणि याच वेळेला ठोकतो दिगंबर आमने. दिगंबर, इट्स अ ब्यूट 6. आणि तीच खेळी त्याला आज या मैदानामध्ये मात्र साकार करून दाखवावी लागेल. पहिल्या चेंडूवर 6 षटकार ठोकून आपले मनसुबे मात्र त्याने नक्कीच स्पष्ट केलेले आहेत. पण कौतुक करावं लागेल ऋतिक सारख्या गोलंदाजाचं. काय अफलातून चेंडू टाकलाय, स्वतःला कमबॅक करणारा हा चेंडू टाकलाय. पहिल्या चेंडूत षटकार ठोकल्यानंतर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी स्वतः पुनरागमन केलेलं आहे. परंतु बघूया, 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 19 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 4 डिलिव्हरीज. क्या बात है, एक जोरदार फटका मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आणि फलंदाज बाद. डीजे आणि दिगंबरची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात आली. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 18 धावांची गरज, 19 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज जातोय, तो फलंदाजासाठी बाळा नितेश कठोर. चांगला चेंडू. पुन्हा एकदा ऋतिकचं खरोखर कौतुक करावं लागेल. पहिला षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा चांगलं करून पुनरागमन केलं त्याने आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅचमध्ये परत आणलेला आहे. 2 चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि सामना मात्र नौकार संघाच्या बाजूने जास्तीत जास्त झुकलेला आपल्याला दिसतोय. 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पत्ता मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू भरपूर वेळ हवेत आहे आणि फणकी एक फलंदाज हेमंत पाटील.
शंभर येतील ना आपल्याला